23 मे 2026 हर्मानॉस नावाची, त्याचा अर्थ आहे भाऊ, ब्रदर, स्पॅनिश मूवी बघितली. छान आहे, वेगळंच हे आहे. थोडक्यात आणि फुटबॉलवर जास्ती गेमवर फोकस केलेला आहे. एक बाई आपल्या मुलाला घेऊन जात असते रस्त्याने आणि तिला कचऱ्याच्या ह्याच्यात एक लहान बाळ रडत असलेलं दिसतं, म्हणजे कोणीतरी लावारीस टाकून दिलं असं. तर ती आधी तशीच पुढे येते, पण तिचं मन मानत नाही. मग ती त्या मुलाला आपल्या घरी घेऊन येते आणि त्याला वाढवते आपल्या मुलासारखंच. आणि दोघांनाही ती कधीही फरक करत नाही, अगदी छान दोघांना ट्रीट करते. आणि ते दोघे भाऊ फुटबॉल खेळत असतात आणि छान खेळत असतात. पण मोठा भाऊ थोडासा घराकरता हातभार लावायच्या ह्याच्याकरता म्हणून काम करतो, पण तो थोडस जरा इलिगल जे लोक काम करतात, सुपारी देऊन वगैरे, अशा ह्याच्यात असतो तो. पण अशी कामं करायची, त्याला पैसे मिळायचे. आणि हा छोटा एकदम तसा सीधा असतो, म्हणजे काही कशा भानगडीत पडायचं नाही, ड्रिंक करायचं नाही, स्मोक करायचं नाही वगैरे वगैरे. तर एकदा तो असाच परत येत असतो प्रॅक्टिसनी, तर असेच गल्लीतले जे पाकिटमार किंवा असे छोटे जे मुलं असतात ते त्याला उगीच धमकावून त्याचे शूज घेतात आणि त्याला म्हणजे हे करतात. पण जेव्हा बघतात तर ते त्यांच्या मापाची नसतात आणि घाण वास येत असतात, तर ते वर उंच तारेवर फेकून देतात. तर हे त्यांच्या ज्या फुटबॉल टीम मधला एक मुलगा असतो, गोली, तर तो त्याच्या मोठ्या भावाबरोबरच या धंद्यात पण असतो, म्हणजे सुपारीवाल्या धंद्यात. तर तो बघतो, तर तो त्यांना पोरांना धमकावतो त्यांचा पाठलाग करून आणि त्यांना गोळीनी मारतो. पण त्या गोळ्या मारताना चुकून तो मुलगा असा इकडे तिकडे स्वतःला वाचवायला जात असतो, तर त्याची आई केक घेऊन जात असते रस्त्याने, तिला लागते. हे सगळं तो आपल्या डोळ्यांनी बघतो. पण आता काय करणार? मग तो आपल्या आईला घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये, पण वाचवू शकत नाही. आपल्या भावाला म्हणजे फोन करून सांगतो, असं असं मी हॉस्पिटलमध्ये. भाऊ त्याला खोदून खोदून विचारतो की तू पाहिलंस का, तुला माहिती आहे का कोणी मारलं? पण तो सांगत नाही, कारण कसं आहे, मग परत टीम मध्ये पण हे होईल. म्हणजे तो शहाण्यासारखा गप्प राहतो. शेवटी पण मग आता आई मरते. हे लोक थोडे दुःखी होतात, सगळेजण येतात भेटायला, सगळं कन्सोल होतं. तर पण त्यांचा गेम बघून मोठ्या टीम मध्ये त्यांना सिलेक्ट केलं जातं. पण परत ते लोक हेच म्हणतात की बुवा आम्ही तुमचा अजून हा गेम बघून मग तुझा कॉन्ट्रॅक्ट साईन करू. तो म्हणे नाही, मी एकटा नाही, माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघंही करू. शेवटी पण तो आपल्या कोचला हे सांगतो की, म्हणजे तो कोचला लक्षात येतं की हा का डिस्टर्ब आहे छोटा मुलगा, आणि का सारखा तो त्या गोलीकडे बघतो वगैरे. तर मग तो सांगतो की हो म्हणे, मी स्वतः डोळ्याने पाहिले, पण म्हणे बरं त्या यानेच मारलंय, चुकून मारलं पण मारलंय. तर म्हणे बरं, पण तू सांगू नकोस त्याला. आणि मग म्हणजे जेव्हा यांची मॅच होणार असते, तर यांनी म्हटलं असतं लहान भावाने त्या यांना, सिलेक्टर्सना, की खेळलो तर आम्ही दोघंही खेळू, नाही तर कोणीच खेळणार नाही, तर तुम्ही मॅच बघायला या म्हणे आमची. तर ते लोक तिथे आलेले असतात त्यांची मॅच बघायला. तर त्या मॅच मध्ये हे लोक जिंकतात, म्हणजे दोघेही भाऊ खेळतात, जिंकतात. त्याच्यात दाखवलंय थोडं थोडस धर सोड याची, हे ते, आणि लहान भावाची हे पण दाखवले की एक मुलगी त्याला आवडत असते, तिलाही तो आवडत असतो, पण ती आधी कोणाबरोबर तरी झोपलेली असते आणि प्रेग्नंट झालेली असते. तर हा म्हणतो मी हे करायला तयार आहे, त्याला ना माझं नाव द्यायला, पण तू वाढव. पण ती म्हणते नाही, तू खूप चांगला आहेस, मी आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आईबरोबर, मग आपण भेटू नंतर. म्हणजे असं त्याचं, तो किती चांगला असतो स्वभावाने हे त्याला त्याचं शेवटपर्यंत दाखवलं. पण शेवटी मग ती मॅच ते लोक कसंही करून जिंकतात, आणि तो गोली त्याला टीज करतो की तू काय करू शकणार आहे, तुझ्या माहिती आहे खूप मोठा चांगला. आणि मग त्याला मात्र
राग येतो, कारण तो कुठून तरी त्याच्या मनामध्ये ती खतखत असतेच. आणि त्याचा मोठा भाऊ पण त्याला म्हणत असतो की तू विसरू नकोस, मी तुला जीवदान दिलंय, असं वगैरे काहीतरी असं एकदा त्याच्यामुळे तू जिवंत आहेस. तर हा म्हणतो चला आता आपण आपलं बलिदान देऊया. आणि तो मॅच संपते आणि तो गोलीला इतकं मारतो की तो गोली तिथेच मरतो. मग त्याला म्हणजे शेवटी नाही खेळायला मिळत ना. आणि मग म्हणजे तो मुद्दामून तसं करतो की त्याच्या मोठ्या भावाला खेळायला मिळालं. आणि मग मोठा भाऊ सिलेक्ट होतो टीममध्ये आणि मग मोठ्या लीग मॅचेस वगैरे खेळतो. तो म्हणजे असं ब्रदर, हा हरमानवस, म्हणजे तो आपलं जीवन आपल्या भावाकरता समर्पित करतो असा भाऊ. तर चांगलं आहे, पण वेगळ्या प्रकारचं आहे. ठीक आहे, जॉनर. आणि ओव्हरऑल चांगलं आहे.